हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करा। आज छान पावसाळी विदर्भात खूप जास्त पाऊस वगैरे चालू आहे आणि आज अमरावतीमध्ये सुद्धा खूप पाऊस सकाळपासून चालू आहे। छान मौसम आहे। या मौसम मध्ये मला वाटलं की आज थोडी करूया थोडं स्पेशल भाजी पोळी खाऊन मी कंटाळली होती, म्हणून माझ्या आत्याला बोलले की आत्या आज तुम्ही दम बिर्याणी बनवा आणि त्यासाठी माझ्या आत्या आज दम बिर्याणी बनवणार आहे। आणि त्यासाठी लागणाऱ्या म्हणजे खूप इझी ट्रिक्स कशी आपण बनवू शकतो, हॉटेलसारखा टेस्ट आपला घरीच कसा मिळू शकतो, तर आज आपण ते बघणार आहे। तुम्ही एंडिंग पर्यंत बघा, तुम्हाला पण खूप मजा येणार आहे। आणि आज आत्याकडे किटी पार्टी सुद्धा आहे, त्यासाठी सुद्धा तो मेनू स्पेशल आहे। तर चला मग आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊ आणि त्यासाठी यामध्ये टाकली आपण दही आणि थोडा मसाला टाकला। ये बांग झाली कोंबऱ्याची, कोंबरा कुठं गेला रे? अन्न भाऊच्या हल्दीला कोंबरा। टेस्ट छान येण्यासाठी त्यामध्ये टाकलाय आपण निंबू, छान पिळून घेतलाय निंबू। जना ये झालेलं आहे आपलं चिकन। आता आपण हे फ्रीज मध्ये ठेवूया। फ्रीज मध्ये ऍटलीस्ट हे हाफ अवर्स तरी असलं पाहिजे, म्हणजेच 30 मिनिट साठी आपण फ्रीज मध्ये ठेवूया। तोपर्यंत आपण नेक्स्ट प्रोसेस करूया, चला। याला आता छान 2-3 पाण्यामध्ये आपण वॉश करूया। वॉश केल्यानंतर याला 10 मिनिट साठी आपण हाय गाईज, आपण आता बिर्याणीसाठी चावल रेडी करत आहे। आधी ते तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत आपल्याला। अर्धा तास मिनिमम हे तांदूळ भिजू घालायचे आहे। तुम्ही बघताय, आपण पहा आधी तांदूळ हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता त्याला तर गाईज हे याला आपण भिजू ठेवलं होतं 10 मिनिट आणि 10 मिनिट झालेले आहेत आणि तांदूळ पण बघा थोडा सॉफ्ट आलेला आहे। आणि आता आपण पाणी आधी गरम करतो आहे, मसाला वगैरे टाकून। एका साइडने आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता, आणि त्यात नंतर आपण आता मसाले टाकून घेऊ। मसाल्यासाठी टाकता की भाताला अजून आणि याला उकळी येईपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे या पाणी, आणि याचा अर्क उतरला पाहिजे। आणि आता आपण हे छान 10 मिनिट असं ठेवणार आहे पाणी गरम होईपर्यंत। आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये हा भिजवलेला चावल जो आहे तो टाकणार आहोत।
वन साइड आपण पाणी ठेवलं होतं ते आता छान उकळलंय, उकळी पण सुद्धा आली आहे, छान गरम झालंय. आणि आता यामध्ये जेवढी आपण कलम, लवंग आणि फूल वगैरे टाकून ठेवलं ते तेजपत्ता ते सर्व बाहेर काढलंय आणि त्यातील जिरं वगैरे सर्व आपण बाहेर काढून घेऊ. आता यामध्ये आपण आता आपण भात त्याच्यात टाकणार आहे जो आपण मुरू घातलेला होता बघा. आणि आता त्यामध्ये आपण निंबू टाकणार आहे. निंबू टाकल्याने भात हा छान सॉफ्ट होतो. म्हणजे गाईज निंबू जर आपण टाकला तर त्याने जो आपला भात आहे तो खूप जास्त सॉफ्ट होणार आहे. सॉफ्ट म्हणजे हे होतो स्मूथ म्हणजे आता आपण त्यामध्ये थोडं तूप टाकतोय बघा. अमूल तूप आहे आणि तूप टाकल्याने जो आपला भात आहे तो अगदी स्मूथ होणार आहे. निंबुणी पण होतो पण तरी थोडं मोकळं. आणि याने स्मूथ किती वेळ होऊ द्यायचंय असं थोडा चावल आणि थोडा इसेन्स टाकतो. केवडा इसेन्स हा आहे केवडा इसेन्स. याने काय होतं दीदी? याने पण चावलचा एकदम सेंट. आता तांदूळ पकवेपर्यंत आपण त्याला थोडस होऊ देऊ गरम बघा. भात थोडा शिजवून घेऊ आपण. भात हा म्हणजे कच्चा नाही राहिला पाहिजे खाताना थोडाफार, बाकी मग आपल्याला दम लावता येतो. जे कांदे आपण फ्राय करून ठेवले होते त्याला पहिले आपण छान फ्री असं ठेवून देऊ, कारण आपण जर त्याला असं मोकळं नाही केलं तर ते चिटकून जाते आणि मग ते आपल्याला दम बिर्याणी लावताना थोडा त्रास होईल. त्यासाठी आपण त्याला छान फ्री करून घेऊ, असं मोकळं करून घेऊ. असं छान याला मोकळं करून ठेवून द्यायचं. छान. दुसरीकडे आपण जो चावल शिजवायला ठेवलेला आहे तो थोडा शिजलाय आणि थोडाच किंचित शिजायचा राहिलाय, तर आपण थोडा मीडियम फ्लेमवर त्याला शिजू देऊ थोडा आणखी. याला आपण टेस्ट करून बघू आणि हा थोडा कच्चा आहे, आणखी थोडा पकवू देऊ, थोडा शिजवू देऊ. आणि शिजवल्यावर म्हणजे थोडाच शिजला पाहिजे, थोडा कच्चा ठेवायचा आहे कारण बाकी आपण दम बिर्याणी लावणार आहोत म्हणून. आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन काढूया. चिकन हॅलो गाईज, आता आपण ठेवताय अच्छा चिकन बनवायसाठी. या पतेल्यामध्ये आपण आता थोडं चिकन रेडी करून घेऊ. दम लावायसाठी आधी चिकन रेडी करायचं असते. आणि भात आपला शिजले वाटते ऑलमोस्ट. आता नाही, अजून शिजायचं आहे. थोडा राहिला आहे. इथे आपण जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ते फ्राय करणार आहे. बिकॉज दम जेव्हा लावतो त्याच्या आधी आपलं चिकन रेडी असायला हवं, त्यासाठी इथे आपली प्रिपरेशन पहिले चालू आहे.
आता आपला भात रेडी आहे. सांग ना काय करायचं तू. आता आपण हा भात मोकळा करायचा आपण बंद केलेला आहे. आणि आता आपण हा जो गॅस आहे तो बंद केला आहे आणि हा जो आपला शिजलेला आता आपण दम लावायसाठी भाजी फोडणी देऊया. बघा आता तुम्हाला दिसतंय याला छान तर्री येत आहे वरती. आपण अजून थोडंसं शिजवून घेऊया. आणि तसं कोट केसेस पण आहेत मग ते मला आता आपण हे सगळे दम लावण्याची तयारी करून ठेवलेली आहे. आता आपण याला दम लावतोय. बघा तुम्ही बघा आता आपण सगळे इथं लेअर लावून घेतलेले आहे. आता आपण याला दम लावूया. चला तर मग झालं. बघा आता हे पूर्ण झालेलं आहे आपलं. आणि आता आपण याला सिल्वर फॉल लावूया. बघा कारण याची वाफ बाहेर जाता कामा नये. दम लावताना आपण सिल्वर फॉईल ही लावलीच गेली. दम लावण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले हवा आता तवा. आणि गॅसवर आपण तवा ठेवलेला आहे. तवा थोडा हाय फ्लेम आणि गॅसचा हाय फ्लेम सुद्धा केला आणि तवा गरम ज्यामध्ये आपण बिर्याणी दम केलेली आहे. आणि यातील वाफ आणखी बाहेर जाऊ नये यासाठी आपण यावर थोडं जड वस्तू ठेवू शकतो. तुम्ही तुमच्या मताने काही ठेवू शकता. आम्ही यावर ठेवलेला आहे डब्बा. 45 मिनिट्स नंतर आता आपण याला ओपन करू. चला तर मग आता आपण सर्व करायला घेऊ. ही बिर्याणी करायसाठी आम्हाला लागले आय थिंक 2 की 3 घंटे आम्हाला लागले आहे. आणि आता प्रचंड भूक लागली आम्हाला. चला टेस्ट करून बघूया.
एकदम सुपर झालेले आहे. सर्वांना आता सर्व केलाय छान बिर्याणी. सर्व आस्वाद घेत आहे बिर्याणीचा. दीदी सुद्धा थकली आहे. दीदी सुद्धा आता जेवण करत आहे. आनंद ले रे, आस्वाद ले रे, घे 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 घे.